तर तर मित्रांनो, आम्ही आता एक सॅटर्डेचा दिवस आहे, एक प्रयोग करण्याचा ठरवलेला आहे. हे बघा, एक छानपैकी दूध जे आहे ते ग्लासमध्ये घेतलं. ही जी चॉकलेट होती डेअरी मिल्कच्या, असे 2 चॉकलेट्स या एवढ्या दुधामध्ये आम्ही टाकले. म्हणजे याचं काही कॉन्सन्ट्रेशन असं काही नाही, बट ॲड केले. आता हे जे दूध आहे ना, हे दूध आपण करणार आहे या ट्रेमध्ये ॲड. आणि ह्या ट्रेमध्ये हे दूध ॲड केल्यानंतर ह्याला आपण फ्रीजमध्ये ठेवणार. थोडंसं होऊ दिलं या दुधाला थंड. ओके, जेवढे बसतात तेवढेच इनिशियली एक प्रयोग करून बघू आपण. बघा, सो आय थिंक झालं. ओके, एवढा याचा प्रयोग आपण एक करून बघू की कशा तऱ्हेचे फ्रीझरमध्ये चॉकलेट्स टाईप होते. कृष्णा, हे बघ कसं झालं, दिसतंय का? आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवू मगासारखा या. तर मित्रांनो, ह्या अशा तऱ्हेनं आपण हे फ्रीझरमध्ये पण ॲड करून ठेवलेलं आहे. बघू आता काय होतं याचं 1-2 तासानंतर. ओके, तर आपला पिझ्झा रेडी आहे. पिझ्झा म्हणतो आपली चॉकलेट रेडी आहे कृष्णा. चल उघड आता. वाव, आहे का? हात लावून बघ, पहिले हात लावून बघ, झाले काय? कडक आहे का? ओके. वाव कृष्णा, ओहो, हे बघा, आता चॉकलेट आपले रेडी झालेलं आहे. मस्त दुधाचे आपण त्यात 1-2 चॉकलेट टाकले होते दुधाचे. आपले जवळपास रेडी झालेलं आहे. ते घे चमच्यानं काढ कृष्णा, थोडंसं राहू द्या लागेल. एक काढ, बाकी थांब. एक काढायचं. वा हा प्रयोग तर वेगळाच झाला जरा. नाही कृष्णा, पूर्ण झालं नाही बेटा, पूर्ण झालं नाही. ठीक आहे, तू एवढं खा, मग नंतर हे बाकीचं होऊ देऊ आपण. ओके, छान आहे. टेस्ट सांग बरं, खाऊन कशी आहे? छान.